म्हणजे आता या फाईलला तुम्ही राईट क्लिक करता, या फाईलच्या प्रॉपर्टीजमध्ये जा, प्रॉपर्टीजमध्ये जाऊन मग ॲडव्हान्समध्ये जाता आणि मग इथून फायलिंग करता. बरोबर. तुम्हाला असं पाहिजे की बुवा या फाईलवरती राईट क्लिक केल्याबरोबर इथे इन्क्रिप्टचं बटन आलं पाहिजे, या पॉपअप मेनूमध्ये इथे इन्क्रिप्ट आलं पाहिजे. आणि जी फाईल इन्क्रिप्ट झालेली आहे, आता इन्क्रिप्ट फाईल आहे ना, याच्यावर राईट क्लिक केलं, याच्यावरती डिक्रिप्टचं बटन आलं जे सध्या नाही. मग ते कसं आणायचं तुम्हाला रजिस्टरमध्ये मागते पडतं. HP electromechanical software, Microsoft, hello, current version, मला तर काय समजा ना नेमकं काय होऊन राहिले. इकडे बघा तुम्ही, वर पाय हे सांग. असं आहे का? बर. मग याच्यामध्ये एक्सप्लोररमध्ये ॲडव्हान्स, आणि ॲडव्हान्समध्ये याच्यामध्ये राईट क्लिक करायचं, ॲडव्हान्समध्ये न्यू डिवर्ट व्हॅल्यू, आणि याला नाव देतो मी ENCRY PTION, encryption context menu. काय नाव आहे त्याला? एन्क्रिप्शन कॉन्टेक्स्ट मेनू इज इक्वल टू 1. मग आता याला राईट क्लिक करा, हे आलं बघा इथं इन्क्रिप्ट, तर इन्क्रिप्ट झालं. काय माहिती जाण्याची गरज तुम्हाला? बघा जी इन्क्रिप्ट झाली त्यालाच राईट क्लिक करा, बघा त्याला डिक्रिप्ट झालं. काय डिक्रिप्ट? मग प्रॉपर्टीजमध्ये जा, ॲडव्हान्समध्ये जा, आणि तिथं मग जाऊन पुन्हा तिथं क्लिक करा, आणि त्याच्यापेक्षा वेळ वाचतो ना. किती सोपं आहे. एन्क्रिप्ट हे जर केलं ना